युगाचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभु राया तया नमन श्री दत्त प्रभु राया श्री दत्तात्रेय महाराज। नवरात्रच्या निमित्ताने आपण दत्तात्रेय प्रभूचं चिंतन करत आहात आणि त्या निमित्ताने चालत असलेली ही बालक्रीडा ग्रंथ, या बालक्रीडा दत्तात्रेय प्रभूच्या ग्रंथामध्ये नसुद्धी बालक्रीडा नाही तर दत्तात्रेय प्रभू बाबाचा ज्यांना ज्यांना संबंध आला, दत्तात्रेय प्रभू बाबाचं ज्यांना ज्यांना दर्शन झालं असे भाग्यवंत भक्त, त्या भक्तांच्या घडलेल्या आणि दत्तात्रेय प्रभू बाबाचा संवाद आणि दत्तात्रेय प्रभू बाबांनी त्यांना दिलेलं ज्ञान, या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याही अंतःकरणात दत्तात्रेय प्रभूची भक्ती निष्काम रूपाने जाऊन परमेश्वराचं चिंतन आपल्याला घडावं, हा हेतू आमच्या प्रेममुनी दादाचा आहे। त्या माध्यमातून हा ज्ञानगंगा हा सप्ताह चालू आहे। आज या सप्ताहाला 8वा दिवस आहे। 8व्या दिवसाच्या माध्यमातून दुधात साखर पडते, त्यामुळे दुधाची गोडी अत्यंत चांगली होत असते। त्याप्रमाणे या 8व्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राला खरोखर माझ्यावर स्नेह करणारे, या ठिकाणी मी काही इतका विद्वान नाही, परंतु कौतुकास्पद का होईना ते या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आग्रहाने, माझ्या विनंतीने उपस्थित झाले आहे। त्यामध्ये माझे धर्मबंधू स्नेही परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर पारमानंद कुलभूषण सावदा दत्त मंदिरचे संचालक मानेकर बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे माझ्यावर अत्यंत स्नेह करणारे आमच्याच कवीश्वर कुळातील कुलभूषण असणारे माझे स्नेही बंधू परम आदरणीय पूजनीय आचार्य वाघोडा मंदिराचे संचालक दिवाकर बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे सतत आम्ही 10 वर्ष 11 वर्षे एकत्र राहून श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय पैसपूर या विद्यालयाची सेवा करू शकलो। त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता असे माझे बंधू स्नेही परम आदरणीय पूजनीय आचार्य कृष्णात बाबा शास्त्री तांदलवाडी मंदिरचे संचालक आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले। त्या सर्वांचं आभार न मानता त्यांच्या ऋणामध्ये राहील आणि आपण आपल्या सकाळ जे सत्रामध्ये दत्तात्रेय प्रभू बाबाचं आणि अरळक राजाचं चरित्र ऐकत आहात, श्रवण करत आहात। या दत्तात्रेय प्रभू बाबाचं अनमोल असं चरित्र आणि त्यांच्या संबंधात आलेले
मदलसा आणि या मदलसेचा 7वा पुत्र अरळक रीतिध्वज आणि मदलसेच्या आग्रहास्तव या रीतिध्वजानी मदलसाला विनंती केली की माझा हा मुलगा या राज्याला वारस असावा, म्हणून सर्वाला संन्यासी करू नको, एक तरी या राज्याला वारस राहू दे। म्हणून पतीची आज्ञा घेऊन त्या अरळक राजावर धर्माचे संस्कार टाकून राजधर्माचे संस्कार टाकले। परंतु जेव्हा केव्हा राज्य वैभव प्राप्त होतं त्याबद्दल दुःख नसतं। असा असलेला राजा पाय घसरला त्या अरळक राजाचा आणि भोगविलासामध्ये कुकर्मामध्ये अनेक प्रकारच्या वाईट व्यसनामध्ये तो गर्क झाला आणि गर्क होऊन पुढीलाला काहीच समजायला नाही लागला, मातेला सुद्धा काही समजायला लागला नाही। अशा याच्यातच त्याच्या वडिलांचा देहावसान झालं। मग तर तो परिपूर्ण स्वतःला समजायला लागला आणि हे मदलसा मातेला मानवत नव्हतं। मदलसा मातेला त्या अंतकरणात दुःख होतं की आपण करायला गेलो एक आणि झालं एक, काय करावं, अंतकरणात दुःखिस्त होती। आणि तिला वाटलं की हा अरळक अशा वाईट व्यसनाच्या माध्यमातून वाईट मार्गाला जाईल आणि शेजारचे राजे लोक आक्रमण करतील आणि हे राज्य ते जिंकून घेतील। म्हणून त्या मदलसेनी काय केलं की आपल्या भावाला म्हणजे काशी राजाला गेली आणि सांगितलं की तू आक्रमण कर या राज्यावर। बहीण काय म्हणते भावाला चकित वाटलं, भावाला सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर काशीराजांनी ते राज्य बळकवलं। राज्य बळकवल्यानंतर हा जो अरळक राजा आहे याला वाईट व्यसनामुळं प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक दुःखामध्ये संकटामध्ये ते संकट त्याच्या अंगावर यायला लागलं आणि आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक असे तिन्ही तापांनी तो जर्जर झाला। तिन्ही तापांनी तो व्याप्त झाला। विषय उपभोगाचं अत्यंत आहारी गेलेला हा अरळक राजा, काही पैसा नव्हता, कोणतीही मनोकामना त्याची संसाराची पूर्ण होत नव्हती। त्यामुळं अरळकाचं अंतकर्ण होरपून गेलं आणि दुःखिस्त झालेला अंतकर्ण असलेला हा अरळक राजा विचार करतो। मातेच्या उपदेशाची तेव्हा त्याला आठवण झाली की माता आपल्याला सांगत होती, पण मी सकाळी सांगितलं होतं प्रत्येकाच्या जीवनात अशी वेळ येत असते आणि प्रत्येक संसारी माणसाच्या जीवनात ही वेळ आल्यानंतर तेव्हा पश्चाताप येतो त्याला। पण विचार करायसारखी परिस्थिती आहे, जेव्हा पश्चाताप येतो तेव्हा वेळ शिल्लक राहिलेला नसतो, काळ निघून गेलेला राहतो। त्याप्रमाणे या अरळक राजाचा काळ निघून गेलेला आहे। पण आईचं असलेलं संस्कारिक अंतःकरणात कुठेतरी कणकण असे या विषय भोगात विसरून गेला असेल, पण त्या अरळक राजाच्या अंतःकरणात कण कण साचलेला त्यावेळेस थोडा जागृत झाला। काही भेटायला लागलं नाही, कोणती इच्छा पूर्ण व्हायला लागली नाही, तेव्हा अंतःकरणात मातेने केलेला उपदेश थोडा थोडा अंतःकरणात साठवू लागला आणि साठवू लागल्यानंतर त्याला आठवलं की मदलसा म्हणजे माझ्या मातेने सांगितला होता, शेवटचा मोलाचा सल्ला सांगितला होता, तो त्याला आठवला। आता काय करावं, सर्व राज्य गेलं, काशी राजाने राज्य बळकवलं,
अलंका नगरीमध्ये याला तिथून काढलं गेलं. काशी राजाने ते राज्य ताब्यात घेतलं. काय करावं काय करावं, सर्व दुःखाचं माहेर त्या अरळक राजाच्या अंतकरणात गेलं. आणि काय करावं आता, त्याला तेव्हा आठवलं. त्यावेळेस त्याच्या अंतकरणात आठवण झाली की माता मला हमेशा सांगायची, अरे दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन कर. या दत्तात्रय प्रभू बाबाच्या वरद असताना आपलं सर्वांचं कल्याण झालेलं आहे, आपल्या सर्वांचं हित झालेलं आहे. परंतु मी माझ्या कुबुद्धीच्या माध्यमातून, अधम बुद्धीच्या माध्यमातून मी सर्व विसरून गेलो. आणि त्या आईने सांगितलेल्या प्रत्येक वचनाची त्याला त्यावेळेस आठवण झालेली आहे. आणि तो काय म्हणतो, आता आपलं रक्षण करणारा फक्त दत्तात्रय महाराज आहे. तिन्ही तापाने दग्धाय झालेला अरळक राजा आता विचार करतो, जीवनामध्ये काही आपलं अर्थ नाही, म्हणून आता काय करावं. दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन करण्यासाठी हा दग्धलेला, अंतकरणात दुखावलेला हा अरळक राजा सह्याद्री पर्वतामध्ये अनन्य भावाने, अनन्य चिंतयंतो माम ए जना पर्युपासते, जे जे लोक परमेश्वराची एक निष्ठतेने उपासना करतात त्यांच्या मदतीला परमेश्वर हमेशा धावून येत असतो. हाच आदर्श श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जरी द्वापार युगात गेला, पण त्या आधी आमच्या दत्तात्रय महाराजांनी त्रेतायुगात या अरळकाला दिलेला आहे, त्याला कळालेला आहे. आणि अनन्य भावाने आता दत्तात्रय महाराजाला शरण गेलंच पाहिजे. म्हणून अरळक सुबुद्धीने, चांगल्या बुद्धीने त्याचे पाय सह्याद्री पर्वताकडे वळत आहे. सह्याद्री पर्वताच्या माध्यमातून दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला तो वेगा घेऊ लागलेला आहे. अशा दत्तात्रय प्रभू बाबाच्या ओढीने अरळकाने माहूर जवळ पोचले. ती नगरी सोडून, ती राजधानी सोडून दत्तात्रय प्रभू बाबा भक्ताचं रक्षण करतात हे त्याला माहित आहे. म्हणून तो अरळक राजा माहूर गडाजवळ पोचलेला आहे. अतिशय मोठा सह्याद्री पर्वत विशाल आहे. पर्वत काही साधारण नाही, पर्वत खूप मोठा आहे. आणि या सह्याद्री पर्वतावर दत्तात्रय महाराज आपल्याला कुठे भेटणार, दत्तात्रय महाराजाचं दर्शन कसं होईल, अंतकरणात विचार करतो आहे. आणि विचार करतो आहे कुठे भेटतील, त्यांचं दर्शन आपल्याला कधी होईल. अरे मी तर अनंत जन्मामध्ये नव्हे तर या जन्मामध्ये सुद्धा माझ्या मातेने माझ्यावर संस्कार टाकून सुद्धा मी दुराचारी झालो, पाप आचरणारा झालो, विषय भोगामध्ये रममाण झालो. कधी त्या प्रभूचं चिंतन, ध्यान, स्मरण केलं नाही. माझ्यासारखा अधम या जीवनामध्ये मी एक असा व्यक्ती आहे, अधमाचा अधम. मला दत्तात्रय महाराज दर्शन देतील का, म्हणून तो स्वतःची घृणा स्वतःला वाटायला लागली. लक्षात ठेवा, पापरूप कर्म करणाऱ्या माणसाला जेव्हा त्याच्या अंतकरणाला मनस्ताप होतो ना, तेव्हा त्याला या अशा प्रत्येक घटनेची आठवण येते आणि त्याला आपल्या जीवनाची घृणा वाटू लागते. आणि जीवनाच्या घृणेच्या माध्यमातून त्या परमेश्वर दर्शनाची आतुरता त्याला वाढायला लागते. श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार हा भक्ताचं रक्षण करण्यासाठी आहे. भक्त वत्सल आहे, पवित्र असं परमेश्वराचं कार्य आहे. आणि ज्याला स्वतःच्या दोषाबद्दल घृणा वाटल्यानंतर, परमेश्वर भक्तीची ओढ लागल्यानंतर, अनन्य भावाने परमेश्वराला शरण गेल्यानंतर त्या प्रभूचा शोध घेतो. हा दुराचारी असलेला व्यक्ती अंतकरणामध्ये स्वतःहून पश्चाताप झाला,
सर्व संपत्ती गेली। त्यानंतर त्याला परमेश्वराचा आठव झाला। असा दुराचार वर्तन करणारा जो अरळक राजा आहे तो परमेश्वराचं अनन्य भावाने भक्ती करतो आहे आणि अरळक राजा दत्तात्रेय प्रभूच्या दर्शनासाठी, दत्तात्रेय प्रभूच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे। दत्तात्रेय प्रभू बाबा एक असे आहे की ते माझं अंतकरणातलं दुःख मिटवू शकते। त्याच्या अंतकरणात ध्यास लागलेला आहे आणि दत्तात्रेय प्रभू बाबांचं तर अमोघ दर्शन आहे। दत्तात्रेय प्रभू बाबा सहजासहजी दर्शन देत नाही, दर्शन झाले तर वाया जात नाही, असा अमोघ दर्शनीय दत्तात्रेय महाराज त्या अरळकाला मातंग वेशात दिसलेला आहे। बरेच दत्तात्रेय प्रभूचे अवतार आहे, 12 वेशी, त्यापैकी हा एक मातंग वेशामध्ये असलेला अवतार दत्तात्रेय प्रभू बाबाचा अरळक राजाला दिसलेला आहे। म्हणजे यदू राजाला दर्शन दिलं अवधूत वेशात, आता या अरळकाला दर्शन देत आहे मातंग वेशात। या दत्तात्रेय प्रभू बाबाची भव्य दिव्य कीर्ती, सौंदर्य, लावण्य, औदार्य पाहताच अंतकर्ण त्याचं दगदून गेलं। अंतकरणात आनंदाच्या लहरी उमटल्या। अरळकाचं हृदय आनंदाने डोलायला लागलं आणि या अरळकाने नम्रतापूर्वक काया प्रणिपात केली, साष्टांग दंडवत केला आणि दत्तात्रेय प्रभू श्री चरणाला स्वतः नतमस्तक झाला। याला म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते। अनन्य भावाने जो माझं स्मरण करतो, नामस्मरण करतो, त्याचं सर्वच काही मी चालवतो। हा जो संदेश देणारा श्रीकृष्ण चक्रवर्ती, हा चक्रवर्ती राजाला आपल्या दत्तात्रेय महाराजांनी अरळक राजाला दिला। दत्तात्रेय प्रभूच्या श्रीमुखातून अमृताचा वर्षाव झाला। दत्तात्रेय प्रभू बाबांनी मातंग वेशात पाहिल्यानंतर हा अरळक राजा रस्त्याने जातो आहे आणि रस्त्याने जात असताना दग्धायमान झालेला हा अरळक राजाचा भाव आमच्या दत्तात्रेय प्रभू बाबांनी जाणून घेतला आणि म्हणतो, हे राजा, शंभोली शंभोली शंभोली। 3 वेळा शंभोली 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 असं 3 वेळा उच्चारल्यानंतर सांगितलेलं, हे राजा शांत हो, हे राजा शांत हो। आदि दैविक, आदि भौतिक आणि आध्यात्मिक 3 ताप नष्ट करायचे होते दत्तात्रेय प्रभूला, म्हणून 3 वेळा शंभोली 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 असं 3दा दत्तात्रेय महाराजांनी म्हटलं आणि त्याच्या अंतकरणात त्या शब्दांच्या माध्यमातून अमृताचा वर्षाव झाला। हे बलवान राजा, तुझं कल्याण हो। दत्तात्रेय महाराज म्हणतात, तू बलवान आहे, तुझं कल्याण। दत्तात्रेय प्रभूच्या श्रीमुखातून निघालेली अमृतवाणी परमेश्वराच्या मुखातून आमच्या स्वामींनी सुद्धा त्या वाणीचं वर्णन केलेलं आहे। का ते वाणी अमृत वर्षणी किंगा, अमृताप्रमाणे वाणी, त्या वाणीमध्ये अमृत रस भरलेला आहे, अशी ती वाणी प्रभूच्या मुखातून निघाली आणि दत्तात्रेय प्रभू बाबाचा आशीर्वाद या अरळक राजाला झाला। 3 ताप नाहीसे होऊन गेले। आपल्याला तर एक ताप नाही हो, एक ताप असता तरी आपल्याला भूतलावर राहणं अशक्य झालं असतं। किरकोळ दुःख आहे आपल्याला, याला 3 दुःख होते, आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक। या 3 तापांनी त्रस्त झालेला अरळक राजा दिव्य ज्ञान शक्तीच्या माध्यमातून, अमृतवाणीच्या माध्यमातून त्याची अज्ञानता सर्वी नष्ट होऊन गेली। भ्रष्ट झालेला अरळक राजा शुद्ध झाला।
दत्तात्रय प्रभू बाबा हेच माझे स्वामी आहे, अशा माध्यमातून अरळक राजाला बोध झाला. विचार करायसारखी गोष्ट आहे. ही कथा आपण ऐकली, सहस्र अर्जुनाची कथा ऐकली. तोही राजा होता, हाही राजा होता. तोही वाया गेलेला होता, हाही वाया गेलेला होता. दोघांमध्ये किती जमीन अस्मानचा फरक. सहस्रार्जुन वाया गेला तर पूर्ण वाया गेला. त्याला ना परमेश्वराची प्राप्ती झाली ना काही झालं, नरक झाले. हा राजा सुद्धा पूर्णपणे भ्रष्ट झालेला होता, वाया गेलेला होता. अनेक तप्तांनी दुःखाने तप्तायमान झालेला होता. तरी पण या राजाला दत्तात्रय प्रभू बाबाचा कृपा प्रसादाने, आणि महत्वाची गोष्ट त्याच्या मातेच्या शुभचिंतनाने, मातेचं त्याच्यावर शेवटपर्यंत शुभचिंतन होतं की माझा मुलगा चांगला व्हावा, चांगलाच व्हायला पाहिजे. दत्तात्रय प्रभू बाबाला वारंवार ती विनंती करायची. आपणही आपल्या मुलाचं जर चांगलं करायचं असलं तर प्रभू बाबांचं चिंतन करावं लागेल. त्या चिंतनाच्या माध्यमातून आपला मुलगा सुद्धा संस्कारी होईल. जरी वाया गेला पण मातेने आपलं चिंतन सोडलं नाही. मातेने त्याला शेवटपर्यंत चांगलं करायचा प्रयत्न केला आणि खरोखर त्याला मातेला यश आलं. त्या दत्तात्रय प्रभू साक्षात प्रगटले आणि त्याला बोध झाला आणि तो कृत्य झालं जीवन माझं जीवन अतिशय चांगलं झालं. श्री प्रभू ते हेच माझे आश्रयस्थान. श्री प्रभू बाबा हेच माझं आश्रय आहे, मला या जगात कोणीच नको. दृढ निश्चय करून दत्तात्रय प्रभू बाबाच्या जवळ माहूर गडावर राहायला लागला. दत्तात्रय प्रभू बाबाची सेवा करायला लागला. हा अरळक राजा तिन्ही तापाने दग्धायमान झालेला, वाया गेलेला हा दत्तात्रय महाराजांचा शिष्य हा परत लाईनवर आला आणि दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणाजवळ राहायला लागला. हा वृत्तांत मातेला कळाला की माझा मुलगा चांगला झाला. काय आनंद झाला असेल मातेला. मातेला किती चांगलं वाटलं असेल. मदलसेला हा संपूर्ण वृत्तांत कळल्यानंतर इतका आनंद झाला. आपले 7ही पुत्र योग्यता प्राप्त झाले. मला वाटलं की 6 चांगले आहे, 7व्याने माझं नाव खराब केलं. आणि लक्षात ठेवा खूप नितळ पाणी आहे आणि त्या नितळ पाण्यामध्ये एखादा गढूळ पाण्याचा थेंब पडला तर त्या संपूर्ण पाण्याची चव निघून जाते. तसं मातेला वाटलं मी 6 पुत्राला चांगलं केलं पण 7व्या पुत्राने माझं नाव सर्व वाया घालवलं. परंतु आज तिच्या कानावर ती वार्ता चांगली आली. अपार हर्ष झाला. अतिशय 7ही पुत्र योग्यतेच्या पात्र झाले. जीवनामध्ये ऊर्ध्वगतीचा मार्ग सापडला, चांगला मार्ग सापडला. आता आपण दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणी सन्निधानात गेलं पाहिजे. म्हणून मदलसा दत्तात्रय प्रभू बाबाच्या सन्निधानी आली आणि मदलसा काशीराज 6ही पुत्राला घेऊन दत्तात्रय प्रभू बाबाच्या जवळ. सर्व परिवार काय झाला एकत्र. घरातला जेव्हा परिवार धार्मिक वृत्तीने एकत्र येतो ना त्या आनंदाला कोणतीच उपमा देता येत नाही, कारण तो मंगल काळ राहतो. दत्तात्रय प्रभू बाबाच्या आशीर्वादाने, कृपा प्रसादाने सर्व परिवार काय झाला एकत्रित झाला. आणि एकत्रित झाल्यानंतर भाऊ बहीण 6ही पुत्र सर्वे दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला आले. सर्वांची भेट झाली आणि सर्वांना अति हर्ष झाला. आणि मदलसा म्हणते हे अरळक तू अनिष्ट मार्गाला लागलेला होता. तू संपूर्ण संपत्ती वाम मार्गाला घालवत होता आणि हे माझ्याकडून बघितलं गेलं नाही. म्हणून मी काय केलं, माझ्या भावाला सांगितलं
की या राज्यावर काय कर, चढाई कर, कारण दुसऱ्या राज्याने जर चढाई केली तर सर्वस्व दुसऱ्याला चाललं जाईल. अलंकापुरी हे राज्य तुझंच आहे हे कुठं गेलेलं नाही. त्याला वाटलं मी राज्य हरून बसलेलो, माझ्याजवळ काहीच राहिलं नाही. तेव्हा मदलसा माता म्हणते, अरे तुझ्यासाठीच मी चिंतन केलेलं होतं आणि तुझ्यासाठीच या गोष्टी घडून आणल्या. हे वैभव सर्व तुझंच आहे, पण तुला सन्मार्ग दिसावा, चांगला मार्ग दिसावा म्हणून आम्ही असं केलं. तेव्हा काशी राजा म्हणतो अरळक राजाला, हे तुझं राज्य तू घे, मला तुझ्या राज्याचा एक पैशाचा सुद्धा लोभ नाही, माझ्याकडे भरपूर आहे, परंतु तुला सन्मार्ग दिसावा, तू चांगल्या मार्गावर यावं आणि आपलं राज्य दुसऱ्याच्या हातीनं जावं या उद्देशाने आम्ही असं केलं. दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणी ते राज्य त्यांनी संपादित केलं अरळक राजाला. तेव्हा दत्तात्रय प्रभू बाबांनी सर्वांना चांगला उपदेश दिला, चांगलं ज्ञान दिलं. केवळ कर्तव्य म्हणून सतत माझे ध्यान चिंतन करा, आपलं कर्तव्य आहे जीवनात, म्हणून दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात सतत ध्यान करा, चिंतन करा, कुठल्याही सुखाची लालसा मनामध्ये न धरता आपलं राज्य व्यवस्थित सांभाळा, करा नीतिमंतानी वागा, प्रजेला नीतिमंतानी व्यवहार करा, त्यांच्यावर अत्याचार होऊ देऊ नका, अशा प्रकारचं काशीराजांनी सांगितलं. दत्तात्रय प्रभूची आज्ञा घेऊन दत्तात्रय प्रभू बाबाची महापूजा करून काशीराजांनी सर्वांचा निरोप घेतला आणि तो त्याच्या गावाला निघून गेला. अलंकापुरीचं राज्य सांभाळण्यासाठी अरळक राजाला सोपवलं. तेव्हा अरळक राजा म्हणतो, मला सुद्धा या राज्यावर इच्छा नाही, मी सुद्धा विरक्त झालोय. शाही पुत्र दत्तात्रय प्रभू बाबाच्या सन्निधानात राहिले, मदलसेला आनंद झाला, परंतु अरळक राजा घरी गेला, राज्यावर आपल्या पुत्राला बसवलं, राज्याचा चांगला यथासंग मार्ग दाखवला, प्रजेला सुखी केलं, प्रजेवर जे अत्याचार होते ते दूर केले आणि तो अरळक राजा सुद्धा दत्तात्रय प्रभूच्या चिंतनात सर्व भावाने अनुसरला. पा मदलसेचे सातही पुत्र दत्तात्रय प्रभूच्या चिंतनात मग्न झाले, दत्तात्रय प्रभूच्या आनंदाला पात्र झाले. माता असावी तर अशी की ज्या मातेने आपल्या मुलांना संस्कारित केलं आणि संस्कारित करून चांगला मार्ग द्या, असे संस्कार आपण मुलांवर टाकले तर आपले मुलं एका दिवशी मोठे झाल्याशिवाय राहणार नाही, धर्मवान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि धर्मवान झाल्यावर आपलं जे हित आहे ते त्यांना कळेल. अशा माध्यमातून या राजाची कथा म्हणजे अरळक राजाची कथा आपण ऐकलेली आहे. या कथेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान झालेलं आहे. ते ज्ञान म्हणजे संस्कारित बनवा, कुसंस्कार मुलाला टाकू नका. माताच फक्त एक अशी आहे की मुलाला संस्कार टाकत असते. कदाचित मुलगा बिघडला होता अरळक राजा, पण मातेने त्याला चांगलं करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करून परत त्याला चांगलं केलं. तशी मातेने आपले संस्कार यथायोग्य करावं आणि प्रभूचरणी प्रभूची कृपा आपल्या संसारात प्राप्त करून घ्यावी, जेणेकरून दत्तात्रय प्रभू बाबाच्या स्मरणातून आपल्यावर विघ्न येणार नाही. आताच मानेकर बाबांनी सांगितलं, जेव्हा जेव्हा दुःख येतं तेव्हा आपल्याला दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण सुचतं. जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा आपण दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करतो. पण मी त्याच्या पलीकडे सांगेल,
संकट येऊ द्यायची पाळी येऊ देऊ नका. तुम्ही कायमस्वरूपी दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करा. तुमच्यावर आपत्ती येणारच नाही. तुमच्यावर संस्कार असा बनवा, मुलांवर संस्कार असा बनवा की त्या संस्काराच्या माध्यमातून आपलं जीवन सर्व व्यवस्थित होईल. पुढची कथा आहे काशी राजाची. सेकंड लास्ट अध्याय, म्हणजे उद्या एक अध्याय होणार, आज एक अध्याय होणार. असा असलेला काशी राजा आपल्याला सर्वाला समजतं. दत्तात्रय प्रभू स्नानाला जातात कुठं? काशीला. काशी राजाच्या पण काशी राजाची आणि दत्तात्रय महाराजाची भेट कशी झाली आणि दत्तात्रय प्रभू बाबाला त्यांनी विनंती कधी केली की आमच्या इथं आमच्या गंगेवर तुम्ही दररोज स्नान करायला आलं पाहिजे, हे दत्तात्रय महाराजांना विनंती केव्हा केली तेव्हापासून दत्तात्रय महाराज काशीला जायला लागले. पहा, एक एक गोष्टीचा अवलंबन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फक्त एक राहिलेलं आहे कोल्हापुरी भिक्षेचं, ते उद्या सांगेल. बाकी प्रत्येक गोष्ट दत्तात्रय प्रभू बाबाची आपल्याला चिंतन राहावं म्हणून सांगितलं. देवल्य ऋषीच्या माध्यमातून माहूरला झोपायला जातात. पांचाळ राजा आणि आत्म ऋषी यांच्या विनंतीवरून पंचाळेश्वरला भोजनाला जातात. कोल्हापूरची भिक्षा उद्या सांग. आता आहे स्नानाला वाराणसीला का जातात, म्हणून या अध्यायामध्ये दत्तात्रय प्रभूच्या जन्माची कथा, म्हणजे जन्म उत्सव कसा त्यांनी साजरा केला आणि दत्तात्रय प्रभू बाबाला काय विनंती करतो की आमच्या जवळ या तुम्ही, म्हणून ग्रंथाला सुरुवात करतो. ग्रंथाला सुरुवात करत असताना प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्या कर्त्यांनी प्रभूचं चिंतन केलेलं आहे, हे आपल्याला माहितच आहे. आपण सुद्धा प्रत्येक दिवस उगवत असताना किंवा जीवनात प्रत्येक कर्म करत असताना दत्तात्रय प्रभू बाबाचं नामस्मरण करण्याची अत्यंत गरज आहे. आपल्याला येणारे विघ्न येणारच नाही. दत्तात्रय प्रभू बाबाच्या नामामध्ये इतकी ताकद आहे की आपल्याला येणारं आकाशा एवढं संकट वरच्या वर धरतात, पण त्या लायकीचं आपलं नामस्मरण झालं तर. आपण प्रवास करतो आहे, प्रवासाच्या माध्यमातून 4 चाकी असो, 2 चाकी असो, नाही तर 6 चाकी बस असो, या माध्यमातून जेव्हा प्रवास करतो तेव्हा घरातून बाहेर निघाल्यापासून जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत प्रभूचं नामस्मरण करा. आज जगात घटना येत आहे, जगात घटना होत आहे. मला वाटतं 4 दिवसापूर्वी पुरनाड फाट्याजवळ घटना झाली. परिवारासगत काय झालं, ऍक्सिडेंट मध्ये खत्म झाले. पण तुमच्या याच्यात दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन असू द्या, नामस्मरण असू द्या, अशी घटना घडणारच नाही, हे आम्ही ग्वाही देतो. परंतु ग्वाही देत असताना हे सांगतो की आपल्या अंतःकरणात श्रद्धापूर्वक, आवडीपूर्वक, एकनिष्ठतेने परमेश्वराचं नामस्मरण असावं, तेव्हाच ह्या घटना चुकतील. तसं नसलं कामापुरता मामा, ताकापुरती आजी, अशा प्रकारची जर भक्ती असली तर परमेश्वर तुमच्याकडे पाहिल याच्यात मला तरी वाटत नाही. म्हणून आपल्याला जे दुःख आहे, संकट आहे, ते जर दूर करायचे असले तर सदोदित परमेश्वराचं नामस्मरण. असं कोण म्हणतं की तुम्ही सर्व सोडून द्या आणि मंदिरात नामस्मरण करा? घरी काम करताय, स्वयंपाक करताय, देवाचं नाव आठवू शकता. शेतात गेलेले परमेश्वराचं नाव आठवू शकता. प्रवास करताय, परमेश्वराचं नाव आठवू शकता. रिकामे झाले आहे, 4 चौघी बाहेर एकत्र येतात आणि सर्व गावाची कुरापती त्या ठिकाणी
कळतात। खरी गोष्ट आहे ना। 4 बाया एकत्रित आल्या की त्या कधीच प्रभूची लीळा गाणार फार क्वचित असतील। मनुष्यानाम सहस्रेषु, हजारातून एखादी निघेल, पण 2-4 बाया एकत्रित झाल्या की संपूर्ण त्या गल्लीचा उद्धार झाल्याशिवाय। असं करू नका बाबांनो। वेळच मिळाला तर दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण सतत करा। जेव्हा जेव्हा नाम टाइम भेटेल, काम असेल तेव्हाही करा, पण नामस्मरण जर करत असाल तर आपल्याला प्रभू सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही, असं या अध्यायाच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहे। त्या कवीनी परमेश्वराला विनंती केलेली आहे आणि विनंती केल्यानंतर दत्तचरित परम अमृत, दत्तचरित अमृताप्रमाणे आहे, जे पुढीलाला चिरंजीवी बनवू शकतं, अर्थात कोणत्याच दुःखाला नरकाला जाऊ देत नाही, असं महापर्वणी असलेलं पुण्यशीर। यात्रा आली सह्याद्री पर्वता आणि त्या यात्रेमध्ये सर्व जण चालले। ऋषीचा समूह चालला। यात्रेमध्ये घनदाट गर्दी झाली। ठिकठिकाणी मोठे मोठे मंडप उभारले गेले। तुम्ही पाहत असता देवतेची भक्ती करत असताना 12 वर्षातून एक पर्व येतं, त्याला सिंहस्थ म्हणतात। आणि या सिंहस्थ पर्वणीला नाशिक, उज्जैन, नाशिक ते त्र्यंबकेश्वर या 25-30 किलोमीटरच्या अंतरामध्ये सर्व मोठमोठे तंबू दिल्या जातात। परंतु ही दत्तात्रेय महाराजाची यात्रा, दत्तात्रेय महाराजाच्या भेटीला लोक जात आहेत। ऋषी लोकांनी आपले मंडप टाकलेले आहेत, ध्वज लावलेले आहेत आणि शब्दाच्या अतिशय गुणगौरवाने फळ पुष्प घेऊन दत्तात्रेय प्रभू बाबाच्या भेटीला एक अशी सुंदर सुभाषित आहे, रिक्त असते न पश्यंती राजानाम देवता गुरु। आपण जेव्हा जीवनात हे 3 कामं करतो, या 3 व्यक्तीला जर भेटायला जायचं असलं तर रिकाम्या हाताने भेटायचं नाही। कोणकोणते? राजानाम देवता गुरु। एखादा राजा आहे राज्याचा, त्याला भेटायला जायचं आहे तर आपल्या परीनं त्याला चांगली वस्तू देऊन भेटावं। देवता म्हणजे आपलं इष्ट, ज्याचं जे इष्ट आहे आपलं परमेश्वर दत्तात्रेय महाराज इष्ट आहे। असं दत्तात्रेय प्रभू बाबाच्या भेटीला येत असताना रिक्त हाताने येऊ नका। गुरु आपल्याला जो ज्ञान मार्ग दाखवतो, ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर दिसलेला आहे, ज्याने आपल्याला परमेश्वर मार्गाचा रस्ता दाखवलेला आहे, अशा गुरुला जितक्याही वेळ भेटत असतात तितक्या वेळ रिक्त हाताने भेटू नका। म्हणून दत्तात्रेय प्रभू बाबाच्या भेटीसाठी फळ पुष्प घेऊन लोक चाललेले आहे। स्वानंद भरित गजर, कोणी आनंदाचा गजर म्हणतो आहे, अशा प्रकारचा समूह त्या देव देवेश्वरीला आहे आणि लोक दत्तात्रेय प्रभू बाबाची पूजा अर्चा फळ पुष्प वाहत आहेत। दुपारती मंगल आरती करता आहे। आरोग्यनाथ दत्तात्रेय प्रभू बाबाला म्हणजे उपहार ज्याला म्हणतात बोने, हे समर्पण करता आहे शुद्ध भावाने। अशा माध्यमातून एक गायन करताय, एक आनंदाने त्या यात्रेमध्ये मिरवलेले आहे। एक मिरवले स्वग्रामाची, एक श्रीमूर्तीचे दर्शन घे, एक श्रीमूर्तीचे दर्शन घे। असो ही यात्रा परम
अशी यात्रा चाललेली आहे, श्रेष्ठ यात्रा चाललेली आहे. दत्त मूर्ती बसलेली आहे आणि दत्त मूर्ती बसलेली असताना लोक रस्त्याने जात आहे आणि दत्तात्रय प्रभू बाबाला इच्छा झालेली की आपणही इथून भ्रमण करावं थोडं. दत्तात्रय प्रभू उठलेले आहे, मार्गाने रस्त्याने जात आहे. दत्तात्रय प्रभू बाबाचं चालणं फास्ट, सर्व क्रिया फास्ट आणि जो भेटला त्या जीवाचं चरित्रत्व बी एकदम फास्ट. असं असलेलं शीघ्र चरित्र करणारा हा दत्तात्रय महाराज वेगाने चाललेला आहे. कुठं गेला? डायरेक्ट वाराणसीला. वाराणसीला गेला. दत्तमूर्तीच्या वाराणसीला गंगा आहे, त्या गंगाच्या जवळ गेलेला लोक स्नान करताय. दत्तात्रय प्रभू बाबाला बी इच्छा झाली. दत्तात्रय महाराज त्या किनाऱ्यावर उभे राहिलेले आहे. स्वात्म त्या किनाऱ्यावर स्वस्थ बसलेले आहे. त्या नदीवर एक राजा आंघोळ करत होता मंत्राच्या साह्याने, ज्याचं नाव होतं काशी. त्याच्यामुळे त्या गावाचं नाव काय पडलं? काशी. असा काशी राजा नृप मंगल अर्चन करत होता. ज्या त्या इष्टाची, त्याला काही माहित नाही की परमेश्वर कोण आहे काय, ज्या इष्टाची पूजा करत असेल त्या इष्टाची पूजा करतो आहे, स्नान करतो आहे, दान देतो आहे. त्यावेळेस काय झालं? दान देता देता राजाचं लक्ष विधी सारून एकाएकी अचानक दत्तप्रभूच्या मूर्तीवर गेलं. आता गेलं दत्तप्रभूच्या मूर्तीवर त्यांचं लक्ष गेलं आणि त्याच्या अंतःकरणात परिणाम झाला. त्याला लगेच कळालं, सर्वज्ञ दिसतो हा, कारण परमेश्वराची मूर्ती आणि जीवाचं देह याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक. सर्वज्ञ दिसतो हा हाच आहे. पळत गेला. आपले दोन्ही हात मस्तक दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणावर समर्पित केले. दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती निरीक्षण करतोय, चिंतन करतोय. पायामध्ये खडाव आहे, पायापासून हे केलं. कासोट आहे, वंकटाकृती भवय आहे, कर्णी कुंडल आहे. सर्व जे आतापर्यंत आपण दत्तात्रय प्रभूच्या मूर्तीचं वर्णन केलं, ती मूर्ती जशीच्या तशी त्यांनी निरखून चिंतन केलं तिचं. आणि चिंतन केल्यानंतर त्या परमेश्वराला म्हणतो, या जगामध्ये आर्तदानी तूच आहे. आर्ताचा उद्धार करणारा तूच आहे. आणि दत्तात्रय प्रभू बाबा जवळ बसलेला आहे आणि दत्तात्रय प्रभू बाबाला विनंती करतो, हे प्रभूवरा, हे महाराजा, माझ्या घरी चाला भोजनासाठी. दत्तात्रय प्रभू बाबांनी विनंती स्वीकार केलेली आहे. सर्व ऋषीं सगत दत्तात्रय प्रभू बाबा उच्च आसनावर बसवलेले. दत्तात्रय प्रभू बाबाला त्या काशी राजाने प्रथमतः स्नान दिलेलं आहे. कोणत्या नदीमध्ये? गंगा नदीमध्ये.
त्या गंगा नदीमध्ये स्नान केलेलं आहे आणि विनंती करतो, हे महाराजा, हे प्रभू, तुझं मी सतत पूजन, तू माझ्या अंतकरणात सतत राहावा, तुझी भक्ती माझ्या अंतकरणात सदोजित राहावी. हे परमेश्वरा, आज तुझी पूजा करेल, उद्या तू निघून जाशील. मी तुला विनंती करतो, या पामराची विनंती आहे, दररोज स्नान करायला इथे येत जा. दररोज या वाराणसीला स्नान करत जा. मी स्वतः तुम्हाला स्नान घालेल. अभय द्या आम्हाला, आश्वासन द्या आम्हाला, तुझी प्राप्ती मला व्हावी आणि इथं दररोज स्नान करायला यावं. मी तुला कधीच आयुष्यात विसरणार नाही. आणि शेवटी मला निजपद द्यावं, तुमची परमेश्वराची प्राप्ती द्यावी. दत्त राजा परमेश्वर प्रसन्न झाला. भाव असला, भक्ती असली, अंतकरणपूर्वक दुःख असलं तर आजही दत्तात्रेय प्रभू प्रसन्न होत असतात. आजही असं समजू नका, पण आपला भाव तितका, आपला भाव तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि त्याच्या याला दत्तात्रेय प्रभू प्रसन्न वदन झालं, मुख कमल हसायला लागलं आणि म्हणतात, अरे राजा, काशी राजा, वाराणसीला प्राप्त समय स्नान, हे भाप न टळे सत्यवचन. लक्षात ठेव, मी दररोज वाराणसीला स्नान करायला येईल, हे माझं सत्यवचन आहे. आजही कल्पांतरीही मी दररोज येईल, हे माझं वचन आहे. तुझं प्राप्ती दीन करेल, तुला प्राप्तीही देईल आणि तुला तुझ्या या वाराणसीला, काशीला स्नान करायला मी येईल. अशी या काशी राजाची विनंती प्रभू बाबांनी स्वीकार केली. राजा हर्षित झाला, वरदान भेटलं राजाला. आणि राजाला वरदान भेटल्यानंतर त्या दिवसापासून आमचे दत्तात्रेय महाराज वाराणसीला काय करतात? स्नान करतात. स्नान करतात, वाराणसीला स्नान करतात, काशीला गंगेला स्नान करतात. आणि या काशी राजाच्या विनंती माध्यमातून त्याला पूर्णपणे आपलं पद दिलं. याच्यामध्येच त्यांनी एक दुसरी कथा सांगितली की दुसरी कथा अशी आहे की या काशीच्या जवळच कृष्णापूर नावाचं गाव होतं. दंड कृष्णापूर नावाचं गाव होतं. आणि या कृष्णापूरला सुंदर असं वन होतं, फळपुष्पांचे झाडं होते. त्या कृष्णापूर गावाची राजधानी पाटणी, तिथे एक राजा राहत होता. त्या राजाचं नाव होतं विष्णू. ती कथा संपली. आता दुसरी कथा सुरुवात. प्रत्येक राजाची दत्तात्रेय प्रभू बाबाच्या संबंधाने ज्याचा ज्याचा योग आला त्या त्या राजाचं वर्णन म्हणजे दत्तात्रेय बालके. हा विष्णू नावाचा राजा एकदा फिरायला गेलेला आणि फिरायला गेल्यानंतर दत्तात्रेय महाराजाचं रस्त्याने जाता जाता दर्शन झालेलं आहे. हा विष्णू नावाचा राजा विचार करतो. लक्षात ठेवा, राजे लोक आणि राजे लोकांना जीवामध्ये आणि
परमेश्वराच्या मूर्तीमध्ये फरक समजत होता। आणि हे दत्त प्रभूची मूर्ती बघितली आणि त्याचं भाग्य उदयाला आलं। तो माझं सकृत होतं, संचित माझी का पुरीची भाग्य चांगलं होतं, काय संचित होतं। यदर्थी गाठ पडली या परमेश्वराची, या पुरुषाची। सद्भावे प्रणम्य करी तो विष्णू नावाचा राजा दत्तात्रय प्रभू बाबाला वंदन करतो आहे आणि वंदन करताना विचार करतो आहे की मृत्यू कुडी, आतापर्यंत माझं देह कुडी असं देहाला म्हटलेलं आहे। या देहात मी मरणार, प्रत्येक जीव जन्माला आला तो संपणार, असं एकानेही समजायचं नाही की मी चिरायू आहे। जो जन्माला आला तो जाणार आणि अशा मृत्यू कुडी मृत अवस्थेत असलेल्या देहामध्ये अमृत शिंपल्या गेलं हो। या परमेश्वराची गाठ झाली, माझ्या देहावर जसं काही अमृत शिंपल्या गेलं आणि माझ्या जीवनाची कळा उमलल्या गेली। कृपा लाभली परमेश्वराची, या परमेश्वराचा कृपा मला प्राप्त झाली। सर्वज्ञ राया दया सागरा माझ्या इथं भोजन करायचा आदर्श प्रत्येक अध्यायामध्ये आपण ऐकतो आहे आणि प्रत्येक अध्यायामध्ये आदर्श हा एक आहे। जेव्हा जेव्हा परमेश्वराची किंवा प्रभूची भेट होते तेव्हा तेव्हा प्रत्येकाने परमेश्वराला कशाला बोलवलं आहे? भोजनाला बोलवलं। कारण जे अन्नदानाच्या माध्यमातून गोमटं होतं ना ते खूप सुलभ होतं। हा आदर्श आपण अंतःकरणात ठेवायचा आहे। आणि त्या राजाने सुद्धा या दत्तात्रय महाराजाला विनंती केली, भुंगते स्वीकारा, आमचं भोजन स्वीकार करा। आर्तवंत, तळमळ, दुःख असायला पाहिजे। भोजन घालत असताना दुःख असायला पाहिजे। पण दुःख नसलं तर परमेश्वर स्वीकार करत नाही। आमच्या स्वामी चक्रांचं एक चरित्र आहे। स्वामी चक्रांच्या सन्निधानात एक सारंग पंडित नावाचा भक्त होता। घरी निपुण होता, संपन्न होता। आजही जगात असे लोक आहेत, अनुभवाला येतं असे लोक आजही जगात आहेत। तो काय करायचा, स्वामी चक्रांना आमंत्रण द्यायचा, जेवायचं। परंतु श्रद्धाने नाही द्यायचा, भावानं नाही द्यायचा, आदराने नाही द्यायचा। एक मी मोठा आहे, माझ्याजवळ काय कमी आहे, मी अब्जाधीश आहे, मी कोट्याधीश आहे असं म्हणून जे दान करतात त्याची क्रिया परमेश्वर स्वीकार करत नाही। या चरित्राच्या माध्यमातून जाणवेल। स्वामी चक्रांना एकदा त्यांनी बोलवलं जेवणाला। स्वामी चक्र जर गेले, स्वामींसोबत काही भक्त गेले, भक्तही गेले, स्वामींना त्यांनी मध्ये बसवलं। स्वामी चक्रांना खाऊ घातलं, पण सोबत आलेल्या भक्तांना बाहेर बसवलं, आमंत्रण दिलं नाही, आदराने बोलवलं नाही, आदराने व्यक्त केला नाही। फक्त हे परमेश्वराचा अवसर पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले, अवसर पाहिला आणि स्वामींची आरोग्य झाली। आणि का भक्तांना काय म्हणतो, या जेवून घ्या, जसं आपण उद्धटाने नोकराला म्हणतो, या पंक्ती बसल्या, बसून द्या तुम्ही बी। अशी जर क्रिया अन्नदानाची केली, परमेश्वर चुकून स्वीकार करणार। आणि अशा माध्यमातून त्या नागदेव आचार्याला 22 साला अनेक भक्तांची अवहेलना केली। हे जेवले नाही, हे म्हणे आम्ही जेवणासाठी नाही आलो, आम्हाला आमच्या प्रभू बाबाचा अवसर बघायचा होता, आमच्या प्रभू बाबाचा मंगलकाळ बघायचा होता, म्हणून आम्ही आलेलो आहे, आम्ही चाललो। तरी याच्या अंतःकरणाला प्रिय नाही, अंतःकरणाला दुःख नाही, अंतःकरणामध्ये चांगले विचार नाही। तो काय म्हणतो, नाही जेवतांत नका जेवू, खातील माझे भोजे। भोजे म्हणजे नौकर। तुम्ही जर अन्न नाही खाल्लं तर आमचं शिल्लक काही राहणार नाही। आमचे सेवक काय करतील,
संपवतील. म्हणजे ते सेवकाची आणि भक्ताची यांनी काय केली, सादृश्यता केली. बाईसा आपल्या बिढारावर आली, स्वामींना विचारते, बाबा हा सारंग पंडित तुम्हाला जीव घालतो आणि असे विचार. स्वामी म्हणतात, बाई याची बुद्धी माझ्यावरच नाही. यांनी जेवढ्याही वेळा जीवनात स्वामी चक्रहांना एकदा नाही, दोनदा नाही, 60 वेळा जीव घालणारा सारंग पंडित स्वामी चक्रवर्ता एकही दिवस त्याची क्रिया प्रभूच्या चरणी लागली नाही. फक्त स्वतःच्या मोठेपणाच्या कीर्तीच्या माध्यमातून या क्रिया झाल्या, सर्व वाया गेल्या. बाई अशी जीवनात जर तुम्ही क्रिया केली पैसा खर्च करून तर आपला फायदा नाही. आदराने, अत्यंत आदराने पुढीलाला खाऊ घालावं, त्या साधू लोकांना खाऊ घालावं, त्या वासनिकाला खाऊ घालावं, तरच तुमची क्रिया सफल होईल. नाही तर खासन तर खा, नाही खासान तर नका खाऊ. तुमच्या खाण्यावर, अन्न खाण्यावर, तुमच्या अन्नावर हा मारवा पंथाचा जो साधन आहे ते साधन तुमच्यावर नाही, हे साधन त्या परमेश्वरावर चालतंय. तो परमेश्वर या साधनावर लक्ष देणार आहे. कधी कुठून तरी परमेश्वर कोणाकडून क्रिया करून घेईल सांगता येत नाही. तुम्ही कीर्तीच्या माध्यमातून जर अशा क्रिया करत असले तर सारंग पंडितासारखी गत होईल. परंतु आदर्श घ्यायचा या विष्णू स्वामी सारखा, या विष्णू राजासारखा. यांनी काय केलं, दत्तात्रय प्रभू बाबाला आग्रहपूर्वक विनंती केली आणि विनंती केल्यानंतर म्हणतो की तुम्ही आमचं जेवण स्वीकारा. अर्थ पाहून, दुःख पाहून परमेश्वर उत्तरही झाला आणि श्रीमूर्ती त्या राजाच्या महालाकडे निघाली. खूप मोठी मिरवणूक काढली, ढोल वाजायला लागले, दत्तात्रय प्रभूच्या नामाचा गरजर झाला. हा राजा मोठा मांडव दिला, बसवलं, मंगल अर्चन केलं, पाय धुतले, मंगल अर्चन केलं, मोठा मंडप केला, मंडपामध्ये मोठं आसन केलं, त्यावर दत्तात्रय महाराजाला बसवलं. बाकीच्या साधनवंताला छोट्या छोट्या आसनावर एका लाईनने बसवलं. दत्तात्रय प्रभू बाबा जगाचे मालक आहे, त्यांना उच्च आसनावर बसवलं. दत्तात्रय महाराजाच्या पंक्तीला बाकीचे लोकही बसवले, त्यांनाही पंक्तीला बसवलं, त्यांनाही ताट वाढल्या गेलं. राजा दत्तमूर्तीला दत्तात्रय प्रभू बाबाला प्रार्थना कर. काय प्रार्थना करतोय, आम्ही प्रज्वल अज्ञान, परंतु तुमच्या संबंधाने आमच्या अंतकरणात ज्ञानाचा दीप उजळला. आम्हाला क्रिया करण्याचं ज्ञान झालं, आम्हाला परमेश्वर जोडण्याचं ज्ञान झालं. आमच्या अंतकरणात तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा राहावा नाही. एकनिष्ठ ज्याला म्हणतात, असा एकनिष्ठतेने परमेश्वराची आम्ही आहोत, तुमच्या पदाला आम्ही लीन होऊ, अशी कृपा आमच्या जवळ करा. परमेश्वरा आमच्यासाठी करा. दत्तात्रय प्रभूला 8वी निरध्यासनी दत्तात्रय प्रभू बाबाची आठवण करतोय. सदोदित परमेश्वराचा आठवण करणारा हा राजा म्हणतो, तुम्ही जर अखंड परमेश्वराचं नामस्मरण केलं, मंदिरातच बसून असं नाही, माग सांगितलं, जिथं असाल, ज्या मार्गाने जासाल त्या त्या मार्गाने प्रभूचं नामस्मरण जर करसाल तर तुमच्या जीवनाला नृप मृग जळ दिशे अवघे, चिरायू वस्तू सर्वदा तिदा प्रपंच रज तमास. ज्याप्रमाणे त्या हरिणाला उन्हाळ्यात सुद्धा मृगजळ दिसतं, पाणी समजतो, त्याच्या मागं पळतो, पाणी काही भेटत नाही, त्याप्रमाणे मृगजळाप्रमाणे असलेला प्रपंच, मृगजळाप्रमाणे असलेल्या प्रपंचाची अनित्यता
ही तुम्हाला दिसेल आणि त्या माध्यमातून प्रपंच कसा आहे हे कळेल आणि तुम्ही सदोदित परमेश्वराची अखंड आठवण करसाल असा तो राजा त्याच्या अंतकरणात सुचलं आणि त्यांनी आपले विचार आपल्याला सांगतो आहे की त्याच्या अंतकरणातले विचार आपल्याला सांगतोय तुम्ही आचर करण्याचा प्रयत्न करा. असं आचरण केल्यानंतर आपण या मोहमायेत जडलेलो आहे, या मोह प्रपंचामध्ये जडलेलो आहे. हे सर्व अविद्या मोहमायेचा एक नट आहे, सोंग आहे. आज एक आहे उद्या एक आहे, कोणी कोणाचं नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी द्वापार युगामध्ये सांगून टाकलेलं आहे की बाबा रे, हे तुझे पुढे जे दिसतात आहे, तुझा भाऊ असेल, तुझा गुरु असेल, तुझा भीष्म पितामह असेल, हे सर्व तुला नातेवाईक दिसत असतील, पण हे सर्व प्रपंचाच्या ऋणाने बांधल्या गेलेले होते. हे प्रपंचाच्या ऋणाच्या माध्यमातून फसलेले आहेत आणि यांची मोहमंता तू सोडून दे, हे एकही तुझ्या कामाला येणार नाही. आज तुझ्या विरुद्ध उभे आहे. तू शिष्य ज्या दुर्योधन द्रोणाचार्याचा, त्या द्रोणाचार्याला तुझा इतका अभिमान आणि आज पहा परिस्थिती अशी आहे की त्या द्रोणाचार्याला अर्जुनाच्या विरुद्ध युद्ध करावं लागतं. अशी असलेली हे ऋणानुबंधाचे नाते या मोहामध्ये आपण पडू नका. फक्त कर्तव्य म्हणून करा. प्रत्येक गोष्ट प्रपंचाची करत असताना हे एक आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्हाला पूर्ण करून परमेश्वरापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. असं प्रपंचात राहून वावरा. कर्तव्य करावंच लागेल. प्रपंचात पडलेलो आहे ते अपुरे सोडता येणार नाही. ते कर्तव्य करत असताना परमेश्वराची आठवण करा, परमेश्वराचं नामस्मरण करा, तुमचं कर्तव्यही यशस्वी होईल. अशा प्रकारचा मोहमायेत फसलेले लोक कर्म चांडाळ प्रपंच, हा प्रपंच कर्म चांडाळ आहे. या प्रपंचाची राहटी अतिशय वाईट आहे. संत सामग्री स्वानंद लोट कृपेचा मठ प्राप्त. ज्याच्या जीवनामध्ये संताची सामग्री मिळाली, ज्याचं जीवन संतांनी पवित्र केलं, ज्याच्या हृदयात संताच्या माध्यमातून परमेश्वराचा राहावा निर्माण झाला, तो मनुष्य म्हणजे परमेश्वराचा पाईक होण्याचा प्रयास करतो, परमेश्वराचा सेवक होण्याचा प्रयास करतो. ते म्हणतात जळामध्ये पर्जन्य थेंबटा, बुटबटा फिरता वर्ण गोमटा, शेना जात विरया जाय तांबुटा, प्रपंच वाटे तैसा. कसा प्रपंच आहे? सर्वजण पाण्याला पाहत असतात. जेव्हा वाहतं पाणी त्याच्यावर बुडबुळे येतात. घाण पाणी जरी वाहत असलं ना, त्याच्यावर मोठा बुडबुळा येतो, तो बुडबुळा स्वच्छ राहतो. पाणी कसं राहतं? घाण राहतं, बुडबुळा स्वच्छ राहतो. परंतु तो बुडबुळा स्वच्छ असणारा त्या पाण्याच्या संयोगाने काय होतो? कधी फुटून जाईल सांगता येतो. स्वच्छ आहे पण धक्का लागला की तो बुडबुडा टिकत नाही. त्याप्रमाणे प्रपंचासारखा आपलं देह आहे आणि हा एक बुडबुडा आहे. जीव स्वरूप आतमधला जो जीव आहे तो बुडबुडा आहे. हा जो प्रपंच आहे हा सर्व घाणेरडा आहे. या प्रपंचामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये आत्मा आहे म्हणून या देहाला किंमत. खूप आवडती आपली संसारातली एखादी व्यक्ती आहे, तुम्हाला ते अतिशय आवडते आहे. हे व्यक्ती जर संपली तर एखाद्या लोकांनी किंवा एखाद्या बाईनी किंवा एखाद्या माणसाने विचार केला का, माझा पती आहे, माझी पत्नी आहे, सुंदर होती, फ्रीज मध्ये ठेवून दिली? फ्रीज मध्ये ठेवायचा प्रयत्न केला का? तिला पावत राहू नाही. देहातून जीव गेला की त्याला काय समजतात? अनित्य आहे. आणि अनित्य प्रपंचाला
वाहणारा एक असा झरा आहे आणि त्याच्यावर आपलं जीवन हे बुलबुल आहे आणि या बुलबुलाच्या जळामध्ये आपण फिरतो आहे आणि क्षणार्धात जर आपण त्या प्रपंचाचा विचार करत बसलो तर एका दिवशी आत्मा फुटून जाईल, एका दिवशी देह संपून जाईल. आता चांगला होता हो, चहा पेत होता आणि थोड्या वेळात वार्ता काय आली. आतापर्यंत अनेक प्रकारच्या विमा निघाले असतील, LIC निघाले असतील. आतापर्यंत एखादा विमा निघाला का त्या तुमच्या आयुष्याचा विमा काढतो, तुम्ही मरणारच नाही असा एखादा विमा आहे. पण विमा काढतो, विम्याचे पैसे भरतो, फुल विमा काढतो, फायदा कोणाला होतो? कोणाला होतो फायदा? वारसदाराला होतो. तुम्हाला झाला का? तुम्ही कष्टाने पैसा कमवला, किस्त भरत राहिले, आयुष्यात लक्ष्मीचे दास झाले, पण त्या पैशाच्या माध्यमातून एखादी चांगली क्रिया करण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला घराचं कर्ज आहे, आम्हाला विम्याचा हप्ता आहे, त्यामुळे आमच्या महिन्याचा पगार जो येतो ना तो आम्हाला धार्मिक क्रियेला पुरत नाही असं आपण वरून म्हणतो. अहो तुम्ही बुलबुल्यासारखे कधी फुटून जासाल, पैसा तिथंच राहून जाईल. पण पैशाच्या माध्यमातून जर आपल्याला परमेश्वर जोडायचा असला तर या राजासारखा आपल्याला विचार करावा लागेल. राजाप्रमाणे संतांचा सहवास घ्यावा लागेल आणि या सहवासाच्या माध्यमातून आपलं जीवन उज्ज्वल करावं लागेल. म्हणून तो राजा म्हणतो क्षणार्धात विलयाला जातो आणि त्याचा रंग परत प्रपंचासारखा होतो. नृप सुत विमळ ज्ञान. हा राजा तुम्हाला वारंवार चांगलं ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही काय करा, त्यावर लक्ष द्या, त्यावर तुम्ही अनुसरण करा, त्या विचाराचं अनुसरण करा. असा विष्णू नावाचा राजा कर्पूर कस्तुरी लावली, परमेश्वराला सर्व विधी दत्त अर्पण केला. संकल्प जोडताना दत्तात्रेय अर्पण किंवा स्वामी चक्रधर अर्पण आपण म्हणत असतो. अशा प्रकारचं परमेश्वराच्या चरणी ती क्रिया अर्पण केली. निर्हेतुक भावना, भावना मात्र आपली निर्हेतुक पाहिजे. आपण ज्या ज्या क्रिया करू त्या क्रिया परमेश्वरासाठीच पाहिजे, परमेश्वरापुरताच पाहिजे. असं जर आपण केलं, वंदन अशा क्रिया जर केल्या तर या राजासारखी आपली कथा होईल. म्हणून त्या राजाने दत्तात्रेय प्रभूला विनंती केली, हे परमेश्वरा मला सांभाळून घे, मला वेळ नको देऊ, मी अनाथ आहे, मला कोणीच नाथ नाही, सर्व काही तूच आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव. फक्त शब्दाने म्हणतो आपण. कधी विचार केला? अंतःकरणपूर्वक कधी विचार केला का? बाबा म्हणता म्हणा म्हणून म्हटलं. अंतःकरणपूर्वक विचार करा. आणि अशा अनाथाला नाथ तो परमेश्वर आहे. दत्तात्रेया परावानी आहे तुझी, स्नेह आहे तुझं. आपण जर परमेश्वराच्या ठिकाणी स्नेह श्रद्धा अर्पण केली तर परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे राहील. असा परमेश्वराचं वंदन केलं. त्या ठिकाणी ऋषींची गर्दी झाली. दत्तात्रेय प्रभू बाबाची मूर्ती पाहण्यासाठी गंध, अक्षदा, केशर असा टिळा त्यांना रेखाटला गेला आणि नाना प्रकारचे पुष्प, नाना प्रकारचे हार, नाना प्रकारच्या गळगंडा दत्तात्रेय प्रभू बाबाच्या गळ्यामध्ये घातला गेला. आणि दत्तात्रेय प्रभू बाबा त्या पर्वतात आजही वसतात. दत्तात्रेय प्रभू बाबाचा ग्रंथ हा अतिशय विचारशील आहे, व्युत्पत्ती रूप आहे. हा ग्रंथ प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात साठवून ठेवावा. सेकंड अध्यायाच्या निमित्ताने आपल्याला वारंवार ही विनंती करतो की आपण आतापर्यंत जे जे ज्ञान श्रवण केलं, जे जे प्रभूचं चिंतन आपल्या अंतःकरणात राहिलं, त्या प्रत्येक राजाचं
लीळा आपण आठवत राहावी आणि आठवून त्या प्रभूच्या चरणी आपलं नामस्मरण करून चिंतन करून आपला भाव त्यांच्या चरणावर पोहोचवावा असा कवीनं आपल्याला सांगितलेला आहे। आणि अशी असलेली ही मूर्ती दत्तात्रय प्रभू बाबाची गोविंद भांबेरकर यांचा शिष्य मुकुंद भांबेरकर लीळा वर्णन करतो आहे आणि आपल्याला सांगतो आहे। अशा माध्यमातून हा जो अध्याय आहे या अध्याय या ठिकाणी आपण दत्तात्रय प्रभूच्या चरणी समर्पित केलेला आहे। सर्वांनी आपला भाव दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणावर समर्पित करायचा आहे। आणि काशी राजा, विष्णू राजा, अरळक राजा, यदू राजा, कितीतरी राजा होते। सोप्या गोष्टी आहे, सोप्या कहाणी आहे, सोप्या आपल्या ह्या कथा आपल्या हृदयात ठेवून आपण आपल्या मुलाला आपल्या नातवाला दररोज एक कथा जरी रात्री झोपताना सांगितली तर दत्तात्रय महाराज त्याच्या अंतकरणावर चांगले विचार ठेवल्याशिवाय राहणार नाही। एवढी आमची कळकळीची आपल्याला विनंती आहे की आपण ह्या कथा आपल्या अंतकरणात ठेवून आपल्या प्रपंचातल्या मुलांवर संस्कारित करा आणि मदलशे सारखी माता बनण्याचा प्रयत्न करा। 7 मुलं आपल्याला नाहीये आताच्या धर्तीत, कारण एक मुलाच्या वर दुसरा होत नाही। काय करावं बुवा, एकाच मुलगा सांभाळता आम्ही दोन्ही नोकरीला आहे, त्याला ठेवायला पंचायत पडते, मग कुठं पाळणा घरात ठेवावं लागतं, कुठं कशात ठेवावं लागतं। एक तर सासूबाई येत नाही, दुसरी इकडची सासूबाई येत नाही, मग त्याच्यामुळे एकामध्ये आम्ही काय आहे समाधान आहे। आणि या मदलशेला 7 पुत्र होते, 7 पुत्रावर त्यांनी प्रभूचे संस्कार टाकले, 7ही पुत्र प्रभूच्या चरणी लीन झाले। अशी माता प्रत्येकाच्या अंतकरणात वसो, प्रत्येक माता मदलशे सारखी हो आणि अरळक राजासारखा त्यांचा पुत्र हो आणि प्रभूचं चिंतन करो, एवढी प्रभू चरणी प्रार्थना करतो। आणि आजचा हा लांबलेला आपला दत्तात्रय प्रभू बाबाचा चिंतनाचा सोहळा या ठिकाणी काय करतो आहे, संपवतो आहे। पण संपवण्याआधी आपण काय करायचं आहे, जय जयकार करायचा आहे। जय जयकार करताना पूर्णात फाट्यापर्यंत जायचं आहे आपल्याला। पूर्णात फाट्याला जी कथा घडली, जे दुर्घटना घडली, अशी दुर्घटना आमच्यावर नको येऊ म्हणून प्रभूचा नामस्मरणाचा आवाज तिथपर्यंत जाऊन त्या जागेमध्ये सत्वस्थ भरो आणि आपल्याला त्या जागेचा बाद नको हो म्हणून आपण आवाज अतिशय जोरात काढायचा आहे। श्री गोपाल, श्री दत्तात, श्री चक्रपाणी, श्री गोविंद सर्वज्ञ